महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात सध्या एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. एका बाजूला या कार्यक्रमाचं समर्थन केलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अपमान असल्याचा आरोप केला जातोय. पण या संपूर्ण वादात सर्वात मोठा प्रश्न काय आहे माहितीये का? तो म्हणजे महाराष्ट्रात हजारो वडाची झाडं असताना वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी कुलकर्णीबाईंना महात्मा फुले वाडाच का त्यांनी निवडला? हा केवळ श्रद्धेचा विषय आहे का, की अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेचा भाग आहे, की यामागे आणखीन काही मोठं राजकारण दडलंय? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊयात. नमस्कार, मी शनाया. सर्वात आधी आपण महात्मा फुले वाड्याचं महत्व काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात. गंजपेठेतील हा वाडा म्हणजे केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही, ही ती जागा आहे जिथून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आहे. याच ठिकाणाहून त्यांनी जाती व्यवस्था, अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरोधात संघर्ष देखील केलाय. समाजातील शोषित, वंचित आणि महिलांना शिक्षण आणि स्वाभिमानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलंय. म्हणूनच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांचं असं म्हणणं आहे की ज्या महात्मा फुलेंनी आयुष्यभर कर्मकांडांना विरोध केला, त्यांच्याच वाड्यात वटपौर्णिमेसारखं धार्मिक कर्मकांड साजरं करणं हे त्यांच्या विचारांशी विसंगत आहे. गेली 3 वर्ष काही सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटना वटपौर्णिमेच्या दिवशी फुले वाड्यात येणाऱ्या महिलांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा विरोध वटपौर्णिमा या सणाला अजिबात नाही. महिलांनी पूजा करावी की करू नये हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र महात्मा फुले वाड्यासारख्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रतिकात्मक ठिकाणी हा कार्यक्रम होऊ नये एवढीच त्यांची मागणी आहे. यावर्षी मात्र या वादाला नवं वळण मिळालं आहे. वटपौर्णिमेच्या काही दिवस आधी पुरातत्व विभागाने एक अधिकृत पत्र काढलं होतं. या पत्रात महात्मा फुलेंनी आयुष्यभर कर्मकांडांना विरोध केला असल्याचा देखील उल्लेख करत फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी होऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. पण अचानक काही दिवसांनी हेच पत्र मागे घेण्यात आलं आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणावर संशयाची सावली पडली आहे. कारण प्रश्न असा उपस्थित झालाय की जर सुरुवातीला वटपौर्णिमेला विरोध करण्याचा निर्णय घेतला होता, तर अचानक तो निर्णय का बदलण्यात आला? त्या दरम्यान नक्की काय घडलं असेल? कोणत्या नव्या माहितीच्या आधारे प्रशासनाने आपली भूमिका बदललेली असेल? हा केवळ प्रशासकीय निर्णय होता का, की त्यामागे राजकीय दबाव होता? या निर्णयानंतर पुरातत्व विभागाने स्पष्टीकरण दिले की जर एखादी परंपरा अनेक वर्षापासून सुरू असेल तर ती कायम ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळेच आधीचा निर्णय मागे घेण्यात आलाय. मात्र यानंतर देखील प्रश्न अजिबात थांबले नाहीत. कारण सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट असा आरोप केलाय की हा निर्णय बदलण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आलाय. अर्थात या आरोपांचे कोणते देखील अधिकृत पुरावे सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. पण हा आरोप आता चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. आणि मग आला वटपौर्णिमेचा दिवस. मोठा पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था, राजकीय आणि सामाजिक वातावरण आधीच तापलेलं आणि त्याच वातावरणात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी महात्मा फुले वाड्यात पोहोचल्या आणि त्यांनी वटपौर्णिमेची पूजा देखील केली. या क्षणापासूनच हा वाद केवळ धार्मिक राहिला नाही, तर तो सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संघर्षाचा विषय बनलाय. मेधा कुलकर्णी यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कोणताही नियम मोडलेला नाही. पुरातत्व विभागाने सुधारित आदेश जारी केला होता. तसेच या ठिकाणी अनेक दशकापासून वटपौर्णिमा साजरी होत असल्याने त्यांनी केवळ त्या परंपरेचं पालन केलेलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये देखील वटपौर्णिमा हा निसर्ग संवर्धन आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा सण असल्याचं नमूद केलंय. पण विरोधकांचा प्रश्न मात्र वेगळाच आहे. जर हा केवळ धार्मिक कार्यक्रम होता तर इतक्या मोठ्या प्रमाणावर का आयोजित करण्यात आला? इतका मोठा पोलीस बंदोबस्त का ठेवण्यात आला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फुले वाडाच का निवडण्यात आला? कारण हा प्रश्न केवळ एका वाड्याचा किंवा वडाच्या झाडाचा नाही. हा प्रश्न प्रतीकांचा आहे, हा प्रश्न विचारांचा आहे आणि हा प्रश्न महात्मा फुलेंच्या वारशांचा आहे. आज महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या भूमिका समोर येताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला असं म्हणणारे लोक आहेत की धार्मिक परंपरा आणि श्रद्धांचा आदर झाला पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला देखील असं म्हणणारे लोक आहेत की महात्मा फुले यांचा वारसा आणि त्यांचे विचार यांचाही आदर झाला पाहिजे. या 2 भूमिकांमधला संघर्ष आता उघडपणे समोर आलाय. यामध्ये आणखीन एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. जर
महात्मा फुलेवाडा हा सामाजिक परिवर्तनाचा वारसा जपणारा ऐतिहासिक परिसर आहे, तर तिथे धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी का? आणि जर परवानगी द्यायचीच असेल, तर मग भविष्यात इतर धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांना देखील परवानगी दिली जाणार का? हे प्रश्न आज फक्त एका कार्यक्रमापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय भविष्याशी जोडले गेलेले आहेत. आज अनेक जण असं देखील विचारत आहेत, की जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आज जर जिवंत असत्या, तर त्यांनी या संपूर्ण घटनेकडे कसं पाहिलं असतं? त्यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं असतं का? की त्यांनी पुन्हा एकदा समाजाला विचार करण्याचं आव्हान केलं असतं? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे महात्मा फुलेवाड्यात झालेली यंदाची वटपौर्णिमा ही केवळ एक धार्मिक पूजा नव्हती. ती महाराष्ट्रातील सामाजिक, वैचारिक आणि राजकीय संघर्षाचं नवीन प्रतीक बनली आहे. आणि म्हणूनच आजही एक प्रश्न कायम आहे. मेधा कुलकर्णी यांनी महात्मा फुले वाड्यातच वटपौर्णिमा का साजरी केली? ही श्रद्धा होती, परंपरा होती, की त्यामागे महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखीन एखादा मोठा संदेश दडलेला होता? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि